टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कुक्से में समाज सेवक पांडुरंग धर्मा पाटिल साहब के घर पे गौरी गणपति विराजमान, जहाँ पे आप देख सकते हैं कि पूजा अर्चना करते हुए पूरा परिवार, तो वहीं पे बहुत सारे मेहमान भी आए जो गौरी गणपति का दर्शन किया और प्रसाद का लाभ लिया। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और सुनवाते हैं शुभकामनाएं। माझ्या व माझ्या परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्याकडे गौरी मातेचा भरपूर वर्षापासून आगमन होत आहे आणि आता म्हणजे 10 वर्षापासून गणपतीचे आगमन होत आहे आणि आम्ही भरपूर दिवसापासून एका महिन्यापासून म्हणजे त्याच्यासाठी तयारीला लागलेलो असतो आणि गौरीसाठी आम्ही महिनाभरापासून तयारीला लागलेलो असतो। तसेच भरपूर आनंदाने तयारी सुरू असते आमच्या घरात। मखार बनवणे हे ते सर्व सुविधा मतलब सण बनवणे आणि ते आल्यानंतर भरपूर असा आनंद होतो। भरपूर नातेवाईक येऊन जातात आमच्याकडून। गणपतीचा त्योहार म्हटलं की आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे आणि तो आपल्या कोकणामध्ये जास्त प्रमाणात आपण साजरा करतो। गणपतीचा सणाची चाहूल लागणे म्हणजे दही अंडी आणि नागपंचमीचा सण झाल्यानंतर सर्व या चिमुकल्यांना गणपतीची सणाची चाहूल लागते आणि मग शाळेला 5-5 दिवस सुट्ट्या असतात, त्याच्यामुळे त्यांना फार आनंद होतो आणि त्याच्यानंतर ते मखार सुबक सुंदर असं मूर्ती बनवतात आणि त्यांची ती तयारी असतं आणि नंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते आणि मग गणेश चतुर्थी म्हणजे गणरायाचा हा जन्मदिवस आणि तो साजरी करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि मग ते साजरी करतो आणि 2 दिवस गणपतीचं गेल्यानंतर त्याच्यानंतर गौरी येतात आणि गौरी आल्यानंतर गौरीचं आम्ही अशा प्रकारे येताना स्वागत करतो की घरातील तुळशीवंदनापासून पायाचे ठसे लावून एकदम ठसे अशा ह्या गौरीच्या मैत्रिणी अशा करतात ते एकदम रंगीबेरंगी ठसे लावतात आणि गौरीला मकार आणून बसवतात। खऱ्या अर्थाने गौरी येण्याचे कारण म्हणजे आमच्या घरात लक्ष्मीच येतं आणि या गौरीच्या बहिणी त्या लक्ष्मीचा आनंद घेतात, नाचतात, खेळतात, हसतात आणि अतिशय भक्तिमय वातावरणात पूजा आरती करतात। आता गौरी येण्याचं कारण म्हणजे एक लक्ष्मी झाली आणि पुन्हा गौरीचं कारण म्हणजे गौरी ही गणपतीची कोण आहे असं सर्व चिंता पडलेली आहे, परंतु गणपतीचं जो नातं आहे आमच्यापैकी आम्ही म्हणतो की ही पार्वतीच्या रूपाने ते आले कारणाने आम्ही म्हणतो ती एक पुत्रच आहे असा आम्ही मानलं जातं, कारण गौरी नंदन आणि गौरी सुत असं म्हटलं जातं। त्यामुळं ती गौरी माहेरवासी येऊन ते गंधराला नेण्यासाठी आलेलं असतं, म्हणून ते 5 दिवस आमच्यासाठी फार महत्वाचं आहे। या 5 दिवसामध्ये आम्ही गंधराला नैवेद्य वाढतो, गंधराची 2 टाइम आरती करतो आणि या गौरीप्रमाणे या गौरी सजवतो आणि आम्ही दांड्या नाचत असतो। अशा प्रकारे हा सण आम्ही साजरा करतो। साजरा करत असताना आम्ही खरोखरच कुठेतरी वातावरण अशुद्ध नाही होणार, प्रदूषण मुक्त असा हा सण साजरा करतो आणि गणरायाला अशीच विनंती मागतो की दरवर्षी आमचा हा सण अशा प्रकारे साजरा व्हावा ही गणरायाच्या प्रार्थना करतो आणि आमचा सण आम्ही गणरायाला निरोप देऊन समाप्त करतो।